नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण उपवासाचा रताळ्याचा हलवा किंवा तुम्ही त्याला रताळ्याचा शिरा देखील म्हणू शकता, आज आपण बनवणार आहोत। तो आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि तो खायला देखील खूप उत्कृष्ट लागतो। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे 5 ते 6 रताळे उकडून साल काढून घेतलेले आहेत। आता ते बारीक करून घेऊयात। रताळे बारीक करण्यासाठी मी इथे किसणी वापरलेली आहे आणि किसणीनेच आपण सर्व रताळी बारीक करून घेणार आहोत। किसणीने किसल्यामुळे रताळ्यामध्ये गाठी राहत नाही, तुम्ही हाताने देखील ते बारीक करून घेऊ शकता। इथे आपले सगळे रताळे बारीक करून झालेले आहेत। आता शिरा बनवायला सुरुवात करूयात। रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथं एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये 4 ते 5 चमचे इतकं तूप घालून घेऊयात आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये किसलेला रताळा घालून घेऊयात। तूप गरम झाले, आता यामध्ये रताळ्याचा संपूर्ण किस घालून घेऊया। संपूर्ण रताळ्याचा किस घालून झालाय। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती याचा रंग बदलेपर्यंत हे परतून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे रताळ्याचा कलर हा थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी इतकं दूध घालायचं आहे। दूध हे खूप थंड किंवा खूप गरम नसावं, हे रूम टेम्परेचरवरच वापरायचं आहे आणि दूध आणि रताळे छान मिक्स करून घेऊया आणि दूध ॲब्झॉर्ब होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की रताळ्यामध्ये दूध हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाले। आता यामध्ये साखर घालून घेऊया। मी 4 चमचे इतकी साखर घालून घेतली आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त घाला किंवा जर कमी गोड हवा असेल तर यापेक्षा कमी देखील घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातल्यानंतर रताळ्याचं मिश्रण हे थोडंसं सैल होतं, त्यामुळे थोडंसं घट्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की इथं आपलं रताळ्याचं मिश्रण हे थोडंसं घट्ट बनलंय। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि ते देखील मिक्स करून घेऊयात। हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत। आता या स्टेजवरती तुम्ही इलायची पावडर घालू शकता। जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर यामध्ये इलायची पावडर घाला। आमच्याकडे उपवासासाठी इलायची चालत नाही, त्यामुळे मी नाही घातलेली। अशा प्रकारे आपला हा रताळ्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे। आता हा सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊया। अशा प्रकारे आपला रताळ्याचा शिरा किंवा रताळ्याचा हलवा बनवून तयार झालेला आहे। हा खायला देखील खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि याला बनवण्यासाठी देखील खूप जास्त वेळ लागत नाही। उपवासासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी देखील आहे। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।